रिझल्ट भेटला. तर काल ठरवलेला होता की गोव्यात जाऊ जुनी गाडी शोरूमसाठी घेऊ, बट आज गोव्यात नाहीच जाणार कारण सकाळी लेट उठलो आणि झाली नाही कामं एवढी मध्ये. सकाळी ॲक्च्युली 9 वाजता निघायला होता, तर 11 वगैरे 10 साडे 11पर्यंत पोहोचन. संध्याकाळी हातात गाडी मिळाली, आता वाजले तर 2, म्हणून गोव्यातलं कॅन्सल करून मी घेतलंय कणकवलीत सापळे मोटर्समध्ये सर्व्हिसिंगसाठी अपॉइंटमेंट तिकडे मिळाली. त्या रोडने आम्ही जातो कणकवलीत. वाजले 2, पोचलो 3. मॅची झाली, मॅची झाला. तुझं दिवस लेट लागतं असं वाटतं, दिवस लेट लागत. तर आता दुपारचे वाजले 2. परत कशाक 2 वाजले नाही, 2 वाजले आता मित्र 2 नाही वाजले. तर आम्ही बरोबर आता सुकळवाट येतो. बघूया आता अर्ध्या तासात तर पाऊण तासात गाडी पोहोचलो. शुभमला घ्यायचं होतं पण काय झालं माहिती, शुभमचे कॉलच लागणार नाही. शुभम बहुतेक जाऊन झोपलो, शुभमची कॉलच लागणार नाही. जाऊन आता कणकवलीत पोहोचून गाडी सर्व्हिसिंगला टाकून काहीतरी लंच वगैरे जेवायचा पिवायचा मस्त पैकी, थंड काहीतरी प्यायचा, कोल्ड्रिंक थंड असेल आणि फुल टू धमाल. लाइफ एक बारी मिलते है भैया, घूमने में उड़ा फिरायला नाही. ऍक्च्युली कामं करूच लागतं. म्हणजे मी रविवार पण सोडले नाही, रविवार पण मी तर करतोयच आहे ती काम. एक दिवस असो ह्या नाही, कालच एक दिवस फिराक गेलं होते, त्याच्यात पण ती कॉल्स वगैरे सगळे ऑफिसमधून इकडून तिकडून चालू होते. पण त्या छोट्या छोट्या गोष्टीत म्हणतात नाही आनंद घेत राहावं. समोर मशाल घेऊन धावता काहीतरी हा वाटतं. कशाबद्दल होते आयडिया नाही, माहिती नाही तर आपण बोलायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण कसालमध्ये पोहोचलेलो आहोत आणि कसालमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि आणि ऐक आणि कणकवलीमध्ये आपण आता थोड्या वेळातच पोहोचू आणि सापळे मोटारला आपण भेट देऊ. अशा प्रकारे पोचलेले आहोत. मित्रांनो मी बिअर पिता बघितलंय कसली 4 व्हीलर एवढंच सांगू दे नाही एक्झाम पूर्ण खया तवसर ते गेली. आय एम बुकिट मित्रांनो सावंत वडापाव माझं ना ह्या कसालशी आणि मालवण टू कसालशी काय संलग्न नातं होतं मग कसं म्हणणार नाही. कशा माल पण वय दिलो कसालात स्टॉक रॉयलचो त्याच्यानंतर बस मधनं येलो काय उतरतोय कसाल जाताना आहे कसालच कसाल काय समजणार नाही कसालचं आणि काय. आयुष्य कसालात गेलं, आयुष्य माझं मालवणात गेलं. मालवण शिवाय नाही म्हणत. मित्रांनो मी आंघोळ नाही केला, बिना आंघोळी तो बाहेर पडलोय. आपलं नॅचरल असतं काय खोटा नाही सांगणार. आंघोळ नाही केलोय मी, फक्त फ्रेश वगैरे झालोय. उठलोयच लेट कारण हे 2 पात्र होते ते सकाळी लवकर उठले. त्याच्यानंतर एडिट वगैरे थोडंसं केलंय व्हिडिओ आणि तसंच दुकानात गेले. दुकानात लाईट नाही, कशामुळे नाया ते उपरवाला झाले आणि आंघोळ नाही करू टाइम मिळाला. तसंच चाललंय. कडक मेहनत घेतोय मी, कडकनाथ कोंबडी सारखी. मी तुला असं वाटलं नाही काय बडबडतं नाही रे, बरोबर चालता पण आता मध्ये शेवटला काहीतरी घाण घाल. कणकवली नगर पंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे आणि आम्ही पण त्यांचं करत आहे. कणकवलीत पोहोचलो. किती वाजता बाहेर पडलेलो? 2 वाजता ना. मी तर अर्ध्या तासात कणकवलीत गाडी आणली. मालवणातून 30 मिनिटात गाडी आणली मी कणकवलीतून. मला सगळ्यांना मोठेपणा वाटले जग महाराज वाटले त्यांचं. खया आता शोरूम खया आधी नुसतं बोलत राहुल स्वतःला कसं यमा शोरूम समजत नाही. ह्या बाय बघ मागे गेला
मित्रांनो आवाज नॅचरल नॅचरल व्हिडिओ बनवतो. सर्व्हिस लेनने राईट मारून यायचं. इधर ह्या साईडला सर. ओके काय एसी चालू केलं ना बंद केली गाडी. काही हो होय, आपल्या इसूजी मिळणार होती गोव्यात. इकडे रिप्लेस मध्ये ही गाडी मिळाली. गोव्यात इसूजी नाही सॉरी इग्निस. आणि सापळे कणकवलीत आमकां ही गाडी दिली लंच करून येऊसाठी. ह्या गाडीन जातलो. आणि गोव्यात देव ते आमकां इसूजी नाही सॉरी इग्निस गाडी टेक ओव्हर केलेली आहे त्यांच्याकडे. बाकी आता बघतो. बरोबर ना. ऊन मरणाचा असं वाटतं अंग खाचता होता. आगीचे शेणा गोळे पडतो असं वाटतं अंगावर. खाचता नुसतं. थर्ड फ्लोअरला गेलो. हॉटेलात नाही. हॉटेल अप्पर डेक कणकवलीतलं. लिफ्ट मधून बाहेर पडताना थर्ड ॲक्च्युली येऊच होता 4th फ्लोअरला. आम्ही थर्ड टाकलो. माहीत नाही यात दोन देखता काय दोनदा दिलेले मी इकडे. पण तो टेरेस्टवरती बसलेलो. ते नाईटला येलेलो रात्रीची. आणि आता बसलो हॉटेल अप्पर डेक. ॲक्च्युली आवडतं कसं टेस्ट वगैरे चांगली असतं. सर्व्हिस पण चांगली आहे. लंच करतो जेवूया. नाईट अजून भेटते डायरेक्ट. काय जेवण वगैरे झाला. आताच जेवलो. अप्पर डेक हॉटेल चांगला टेस्ट चांगली आहे म्हणून येईल आहे बघा. अप्पर डेक MH07 हॉटेलच्या बरोबर बाजू हायवे साईडला खाली कणकवली. अप्पर डेक म्हणून हॉटेल आहे. कधी येईल तर नक्की आली. मारुती सुझुकी कसे तरी मिळाली. ते घेऊन आता शोरूमकडे जायचं. शोरूमकडनं गाडी बघूया आता किती वाजता होता. 5 वाजता सांगितलं. 1 तास थांबा वेट करू. देन रिटर्न मालवणात. चला शोरूमकडे भेटते डायरेक्ट. अरे अप्पर डेककडनं जेवून झाल्यानंतर खाली आर्ट ऑफ एअर म्हणून सलून. केस वाढले होत. काय करू. कट करू की नको तो विचार कर. सलून असा पण कट करायचं की नाही. दाढी वाढली.
मालवण कसं माहिती आहे ऑलरेडी कसं कसे कट परत सगळं सांगू काय कसे बघू ट्राय करूया चला बेस्ट सलून कोणतं आता इकडं नको नको व्हायचं करू बघी सलूनमध्ये होतं म्हटलं हयच येऊया सलूनमध्ये मालवणात परत काही जाऊन आता कट करत चला जाऊ का तर वाटतंय 6 ते 7 जाऊन परत आता बाकी बारीक सारीक काहीतरी कामं असली का ती रवून जातली होय अप्पर डेकच्या खाली सलून कशाला जसं प्लॅन झालो केस कापू जसं हेअर कटिंग वगैरे करून घेतल्यानंतर मालवणात जाईपर्यंत 6-7 वाजणार असते आरामात जातलो जाऊन वगैरे आता काही परत कटिंग करत बसतं म्हटलं हेच करून टाकूया बोललो असा खाली म्हणून अप्पर डेकच्या खाली बरे कापल्यान सांगा मला कसे कापल्यान ते बरे आहेत माका तर आवडले सोमता हेड मसाज करून घेतले जो व्हिडिओ आणि आता वेटिंग रूम मारुती सुझुकी टी व्ही काय लावलाही नाही नुसतं आपलं बघतो टी व्हीत आमचे थोबाडा दिसतात आपलं असं गाडी आता वॉशिंगला घेतली नाही करून झाली आहे वाटतं अलाइनमेंट वगैरे आता असंच करूचं गाडी एकदम मिळाली नेक्स्ट ट्रिपसाठी मोकळे पण ती मारून ट्रिपचा पुढे सर्व्हिसिंग तरी होत 32 का 33,000 गाडी चाललेली सर्व्हिसिंगच केलेली नाही मध्ये असं बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढा काय असा स्पेशल आणि असा इंटरेस्टिंग नव्हता सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट इलं होते आणि रिटर्न आता जातालं होतं तर बघूया अजून जाताना काय कांड जर झालं होतं तो कांड होत असतात मध्ये आणि प्लॅन पण मध्ये काय समजा नाही चेंज होत होतं प्लॅन अचानक भयानक आता सांगून खोटं वाटतं निघालो देऊवाड्या ह्याच्यापर्यंत कुमारपाट देऊवाड्यापर्यंत निघालो याचं काय झालं परत रिटर्न गाडी काय होता माहिती आहे प्रत्येक सीन ना प्रत्येक मुवमेंट कॅमेऱ्यासमोर दाखवू नाही म्हणजे दाखवू येणार नाही म्हणजे असे काही ह्या नाही चुकीचं काय नाही बट होणार नाही त्यावेळी दाखवू पटकन आणि राहून जातात नाही तर हय हनवटी का गोप्रो लावून घेऊ बरं जाईन तो आपलं दिसत काही आता बघूया वेट करतो वेटिंग रूममध्ये गाडी एकदम मिळाली काय म्हणून छू छाय करके जाईन आता इथले कसले काय काय ठेवले मॅगझिन्स वगैरे आम्ही काय तर वाचणार नाही गाडी वितरण झालेली आहे सर्व्हिस करून बरोबर 5:45 वाजता गाडी दिली सर्व्हिस पुढचं बघूया स्क्रॅचेस भाई कधी येते आधीची ते बंपर लावू ना त्याला सांग जा बोलो गाडी झाली मागचो बंपर जरा उतारलेलो मागे लागलेली गाडी गोव्यात असताना लावून आता ते म्हणतात बाहेर काहीतरी लावून घ्या ऑप्शन मार्केट बघूया GST लावून बिल झाला बघा 7,129 129 रुपये बिल असो ब्रेक पॅडा गेलेली गाडीची सगळी ती पण चेंज करून टाकली अचानक भयानक आमचं प्लॅन होतं कांड होतं कधी कधी निघायचं लागलं तर बरोबर नाही ठेवून दे चला आता जाऊया आपण मालवणच्या दिशेने चलो भटकंती करते चलो चला
7:30 वाजलेत आणि शोरूममधनं निघाल्यानंतर डायरेक्टली घराकडे वगैरे फ्रेश वगैरे होऊन आता दुकानात गेलो. ॲक्च्युली आज संडे येऊची गरज नाही होती, बोर्डिंग ग्राउंडकडे नाटक चालू आहे, पण 1-2 कस्टमर येऊचे त्यासाठी येऊचं लागलं. आणि आजच्या व्हिडिओ जास्त असा इंटरेस्टिंग काय नव्हतं. जर बोललं होता जाऊचं होतं गोव्यामध्ये, पण गोव्यात काय शक्य होणार नाही. आणि खरा म्हणजे गोव्याचे प्लॅन कॅन्सलच होतात ते. चला काय माहीत नाही काय नियम होतो, पण जेव्हा जेव्हा ठरवतो गोव्यात जाऊचं होता सर्व्हिसिंगसाठी, पण तो कॅन्सल होता प्लॅन. जाऊ दे, जो भगवान को मंजूर वही हमको मंजूर. तर गाडी सर्व्हिसिंग झाली, फिरायला झाला, तर 2-3 कस्टमर्स येऊच्यात, एक अटेंड करून मग घराकडे जातो. सो व्हिडिओ मी आता इकडेच एंड करतोय. आवडलं तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी असा इंटरेस्टिंग जेवढा रिअल दाखवत होता तेवढा दाखवलं आहे, बाकी तर तुमच्यावर आहे, मग करा मोठं भावा.